किती लोकांना असं वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? कोणाकोणाला वाटतंय? ओके, सो बघूया भाऊ या दारातून बाहेर येत आहेत का? रितेश सर, रितेश सर, भाऊ नाहीये तिथे. बरं, आपण बघूया भाऊ या दारातून बाहेर येतात का? कोणाकोणाला वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? प्लीज सांगा. ओके, सो रितेश सर, तुम्ही आहात का? रितेश सर या दाराच्या मागेही नाही. सो बघूया आपण पुढचे दार ठोकूया. भाऊ, तुम्ही इथे तरी आहात का? रितेश सर, भाऊ, भाऊ, दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो, इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतोय. अरे आला, रे आला. मागचा सीझन गाजवायचा आहे. सर, एकदम धमाकेदार आणि बहारदार एंट्री होती तुमची, आणि तेही दारातून. रितेश सर, नमस्कार. बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत करतो. जान्हवी, येस सर, परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं. मलाही. सर, तुमचं खूप 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 स्वागत आहे. गेल्या वर्षी सर, म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर, सीझन संपलाय तरीही शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टी व्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडाल, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त खाल्लाय मी. अहो, त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टी व्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. हो सर, पण कौतुकही केलंय तुम्ही. कौतुकही भरपूर केलं येस तुमचं. सर, येस सर, खरंच मी खूप मिस करते. आणि परत खरं तर यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी सर. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात, आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ॲक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात, आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता, आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता, आणि तो जवळून. माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला नव्हता. अगदीच अगदीच अगदी सर, अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत, तर एक सेल्फी घेऊया प्लीज. ओ शुअर, ऑफकोर्स. येस, मोबाईल प्लीज. आणि सर, एक अशी सेल्फी घेऊया आपण की ज्या सेल्फीमध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर, तुम्हाला घ्यायची. अच्छा, मलाच घ्यायचे. हो सर. लाईट्स आहे तो. ओके, येस.
Yup. Thank you. Thank you. Thank you so much. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षातलं ॲक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉसचं सीझन. सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतोय आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे. आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळे पण असतं. अगदी घराच्या लुकपासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंटपर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असतील. तर प्लीज सांगा ना सर, यावेळी कोण कोण असणार आहे बिग बॉसच्या घरात? नाही, खरं म्हणजे फार म्हणजे जवळपास सगळ्यांचा असं गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतं ते मला माहिती असतात कोण आहेत ते. तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅकस्टेज विचारतो, कोण आहे मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जातील त्या दिवशीच मला कळेल ते आहेत. पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षीसुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतो आहे का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत. ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझनमध्ये पाहतात कारण दीपक बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीनी गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती, त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातोय. सर बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलाय यावर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आहे आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना नक्की काय भावना आहेत तुमच्या मनात? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास. हा छान होता. तुम्ही कंटेस्टन्स हो सर, तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्यावेळेस सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टन्स येतील, एक्सायटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो जे आठवडाभर घडलं आहे त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. म्हणून तयारी तशी काहीच नाही आहे. मला वाटतं की एक्सायटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्टसुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टी व्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझनमध्ये काय चाललं आहे, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचं सपोर्ट मिळालं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्ह टीम आहे की तुम्ही जो विचार करून येणार आहात
त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं आहे की नेले पे धैला ज्याला म्हणतो येस सर. तसं ते विचार आमची क्रिएटिव्ह पण करत आहे. तुम्ही हेही म्हणाल की चखवा देणार आहे. चखवा नक्कीच Yes. देणार आणि प्रत्येक स्टेपला प्रत्येक एपिसोडला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमुळं काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शोमध्ये याल त्यावेळेसच ती कळेल. नक्कीच. म्हणजे चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्की आहे सर. बरं, यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. सो ती दारं नक्की सरप्राईज देतील की धक्का देणार आहेत? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटर्जीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये काय उलथापालथ असेल? काय मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारापाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटले की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे. ते हळूहळू कधी 10व्या हळूहळू दिवसाला धक्के बसणार आहेत. हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. नक्कीच 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 सर. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळीपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार आहे नक्की? अहो माझं की चिडणं लाड करणार आहात सर? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. तर मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. हो, सर. आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकत नाही, हो, सर. कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो. तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंटमध्ये होस्टमध्ये. हो. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय आहे की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांचे. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की नाही नाही होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता की ह्यानी हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, ह्याच्यामागे इतकी उत्तरं आहेत जी सर्वसाधारण प्रत्येक माणसाला कोणताही शो बघताना पडतात. त्यामुळे प्रत्येक दरवाजाच्या मागे कदाचित आनंद असेल, सरप्राईज असेल, थ्रिल असेल. जसं मगाशी रितेश सर म्हणाले की भरपूर दरवाजे आहेत आणि ही प्रत्येक दरवाजाच्या मागे एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे. ती काय आहे ह्याच्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असेल ह्याची मला खात्री आहे. थँक्यू सर. खूप आनंद होतो आहे की बिग बॉस सीझन 6 ज्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते, 11 जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि ह्या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येतं. आणि मगाशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मानसुद्धा दिला, हो सर. सन्मानसुद्धा दिला आणि प्रेमसुद्धा दिला. हो. आणि या मान सन्मान आणि प्रेमातनंच तो हक्क येतो. जेव्हा माणूस कुठेतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवून, आणि ते दाखवताना थोडंफार ओरडायचंच असतं. आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोडपर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवता आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिलेत. वी आर एक्स्ट्रीमली एक्सायटेड. थँक्यू सो मच. हॅलो रितेश सर इथे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमधून. नमस्कार नितीन. खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला. 6वा सीझन येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे. आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे.
मला गेल्या वर्षीशी निगडीत एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच, पण कधीकधी त्या शोचं होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधीकधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला यावर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतील? काय ना की काही काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलं आहे, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालेलं आहे. आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधून मी घेतो. आमची टीमसुद्धा तसा विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतील. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतो आहे, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा त्यावेळेस निघतात तिथे. आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आत्ता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो नव्हतो. ह्या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही आहे. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी नितीन. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टी व्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमानसुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर यावर्षी सुद्धा अशी घडली किंवा असा एखादा काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटेल किंवा टी व्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने बघतील? मला वाटतं जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत. अजून कोणी? सर इकडे. वृषाली काणे, सेलिब्रिटी कट्टामधून. तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टर जे मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टन्स प्रिपेअर होऊन जातील. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल. आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉसमध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली संधी तर मिळेल. तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेन. वा सर वा. थँक्यू. गुड आन्सर. वेलकम. तेच इथे भाग्यश्री, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनकडून. सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वारे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं का यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाहीत त्यांना बहुतेक तिकीट मिळालं. पण बिग बॉसच्या घराचं कोणाला मिळालंय का? हो किंवा नाही? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं सर आता की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहीत नाही. हे सर जास्त कठीण आहे. इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू सर. थँक्यू भागेश. नमस्कार सर, श्रावणी विलास लकेश्री, नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंटकडून. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतायत. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलं आहे का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झालं आहे, त्या बाबतीत काय बोलाल? आता ना मी माझे मुलं फुटबॉल खेळायला जातात शनिवार रविवार टुर्नामेंटसाठी. आणि मी जेव्हा जातो तर लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नावसुद्धा माहिती नसतं त्यांना. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचं एक वेगळं नातं निर्माण झालंय, त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? नाही तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होतात. तर
प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं का रे हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू, कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, हे एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचशी लोक जे आहेत ती एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांच्या रिॲक्शन्स पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटलं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार रितेश सर, प्रेरणा सकाळ डिजिटल सॅम टी व्हीमधनं. नमस्कार प्रेरणा. प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाढली आम्हा सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझा प्रश्न आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा केव्हा एकत्र येतात, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावतात, यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार का? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवातसुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे, म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझनबरोबर असणार आहे. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मग त्यांना माईक माईक मिळाला? माईक आहे तुमच्याकडे? हाय रितेश, किरण फ्रॉम अमर उजाला. रितेश, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनेलिया को मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपने लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज अ रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कभी मौका मिले तो करना चाहेंगे? अगर उनके पास बजट हो तो ज़रूर. वाह वाह वाह. इक्वेशन की बात करें कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं दिखाना चाहिए? मैं सवाल नहीं समझा आपका. कौन से कपल की और क्या करेंगे? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट जी, करते हैं तो आपको जी. लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पर दिखाना वैल्यूएबल है या कुछ चीज़ों को नहीं करना नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही है. बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाती. पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें, मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर द थिंग्स दे आर डीलिंग विथ. तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं बोलना चाहते और बहुत सारी चीज़ें होती है जो जताना चाहते, बोलना चाहते, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रीवी टू इट कि जो चीज़ें वो नहीं दिखाते. पता है कि ये टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. सो दे रिस्पेक्ट. एब्सोल्युटली. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती या एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं जब आपको पता चली कि अरे ये हुआ था, ये दिखाया नहीं. हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स. आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम, माता पिता, भाई बहन. ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, पर मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है. तो वी रियली लुक इन टू हाउ दिस इज़ गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज. इट्स नॉट ओनली अबाउट दोज टू पीपल. उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है. सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉकिंग चीज़ें दिखानी है टीआरपी के लिए. थैंक यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू किरण. थँक्यू.